ठरल्या तर मग या मालिकेच्या 11 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता प्रोमोच्या सुरुवातीला सायली अर्जुनला गंभीरपणे सांगते, अर्जुन सर, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये. ही सगळी गुंतागुंत प्रियाच्या लग्नाच्या आधीपासूनच सुरू आहे. हे ऐकून अर्जुन खंबीरपणे सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, अगं बायको, तू काळजी नको करू. हे चक्रव्यूह कितीही कठीण असलं तरी आपण यातून मार्ग नक्कीच काढू. दुसरीकडे प्रिया आपली गुपिते लपवण्यासाठी पुन्हा एकदा पैशांचा खेळ खेळताना दिसते. ती लपून छपून एका गुंडाला फोन करते आणि विचारते, ती शांता पुन्हा येताना दिसली का तुला? तिच्यावर नजर ठेव. त्यावर तो समोरचा माणूस पैशांची हाव धरत म्हणतो, पैशांचा पुरवठा सुरू ठेवा, मी तिच्यावर पूर्ण वॉच ठेवून आहे. फोन ठेवल्यावर प्रिया संतापते आणि स्वतःशीच म्हणते, आता पुन्हा पैशांसाठी काहीतरी मोठा जुगाड करावाच लागेल, नाहीतर मी उघडी पडायला वेळ लागणार नाही. पण यावेळी सायली प्रियापेक्षा 2 पाऊल पुढे. ती अर्जुनला म्हणते, सर, माझ्याकडे एक असा पर्याय आहे ज्यातून प्रिया स्वतःहून आपल्या जाळ्यात अडकेल. अर्जुन कुतूहलाने विचारतो, कुठला पर्याय सायली? तेव्हा सायली शांतपणे आपली चाल सांगते. सुभेदार आणि किल्लेदार यांच्यापेक्षाही श्रीमंत असलेला मुलगा जर आपण प्रियासमोर आणला तर ती पैशांच्या लोभापायी सहज त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढली जाईल. आता आपल्याला फक्त एका अशा मुलाचा शोध घ्यायचा आहे जो तिला श्रीमंतीचं स्वप्न दाखवू शकेल. काय सायलीचा हा हनी ट्रॅप यशस्वी ठरेल? कोण असेल तो नवा श्रीमंत चेहरा जो प्रियाला धडा शिकवेल? हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत पाहत रहा ठरलं तर मग. नमस्कार.